श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर धोंड्याचा महिना म्हणून आम्ही गेलो छान असे आमच्या तिघींना घ्यायला जोडवे आणि दीदींना वाण, म्हणजे त्यांनाही काहीतरी चांदीचं घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही रामचंद्र आपटे इथे सोलापूरमध्ये 7 रस्ते इथे खूप छान ज्वेलरी शॉप आहे, तिथे आम्ही गेलो. छान असं आमचं वेलकम केलं. त्यानंतर आम्ही छान छान असे जोडवे बघायला सुरुवात केली. छान असे सुरुवातीला साखळी ब्रेसलेट आधी बघितले, त्यानंतर जोडवे पण तुम्हाला दाखवते. यातले कुठले घेतले मी हे नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. बघू शकता किती छान छान हात आहेत. आणि आम्ही त्यासोबत करंडेही बघितले चांदीचे. आम्ही कुठला फायनल केला हे नक्की सांगा. आणि आदिरासाठी कढई बघितलं. तर आता दुसऱ्या दिवशी दीदीन ते येणार होते धोंडे जेवण खायला, त्यामुळे आमची तयारी चालू होती दोघीची. हा व्हिडिओ 2-3 दिवस आधीचा आहे. काही कारणामुळे म्हणजे कामामुळे पोस्ट करायला थोडासा लेट झाला, त्यासाठी सगळ्यांचं सॉरी. छान असं भजी, कुरवडी, पापड, पुरणपोळी सगळं, फक्त पुरणपोळीचा व्हिडिओ जरा करायचा राहिला. तर आईचं इकडं पुरण वाटायचं चालू होतं. मी तोपर्यंत कुरवडी, पापड सगळं करून घेतलं. भात टाकला. त्यानंतर तेही आले. छान असं डेकोरेशन केलं मी. बघा किती छान असा आदिराजची एंट्री झाली मस्तपैकी. खूप छान वाटलं मला तर. तो पण खूप खुश होता आणि स्माईल पण खूप देत होता. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. आता छान असं मी त्यांची घरामध्ये एंट्री वगैरे केली. छान असं त्यांना जिथे डेकोरेशन केलं होतं तिथे बसवलं. काही फोटो व्हिडिओ थोडेसे शूट केले. किती छान वाटत आहे डेकोरेशन. त्यानंतर मग त्यांना म्हटलं आदिराजचा थोडा जरा मूड चांगला आहे, त्यामुळे आधी त्याचं करून घ्यावं. मामा भाच्याची छान अशी एंट्री केली. आदिराज खूप हॅपी होता. हे त्याचे आजी आजोबा ते आले होते, आम्ही बोलवलं होतं त्यांनाही धोंडे जेवण खाण्यासाठी. त्यांना पण बसवलं. त्यानंतर आम्ही दोघांनी आदिराजचा मानपान केला. त्यानंतर आईने दीदीची ओटी भरून घेतली. दीदीने छान अशी आईची ओटी भरून घेतली. त्यानंतर यांचं सगळं झाल्यानंतर यांनी बसून वगैरे घेतले, जेवण वगैरे झाली. त्यानंतर आत्या आणि बापूही आले होते, त्यांनाही बोलवलं होतं. त्यांना थोडासा उशीर झाला. त्यांचंही छान असं वेलकम केलं. गाते गीत तुझे ऐकना, ला 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 ला. प्रेम गीत छेडितो पुरात पारवा. ऐक साजणी
या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा. आता त्यांनाही त्यांच्या जागेवर म्हणजे बसवलं, डेकोरेशन केलं होतं, आहे तसंच ठेवलं होतं. फक्त थोडंसं जरा आदिराजने काही वस्तू नीट ठेवल्या नाही, त्यामुळे थोडंसं चेंज केलं. त्यांनाही छान असा मानपान केला. त्यानंतर दीदींनी आईची आणि मी त्यांच्या सासूबाईंची ओटी भरून घेतली. आईने आत्यांची ही ओटी वगैरे सगळं त्यांनाही मान दिला. खूप छान आमचा हा दिवस गेला. सगळं छान असं पार पडलं, म्हणजे धोंड्याचं सगळा मानपान वगैरे सगळ्यांना दिला. खूप छान वाटलं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशा अजून नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.